गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा, असं रामदासांनी म्हटलेलंच आहे. आणि ते किती खरं आहे ना. आपल्याकडे आज गणपती विराजमान झाले आहेत आणि आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती म्हणजे 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे. 64 कला म्हटल्या की आपल्याला पहिली कला आठवते ती म्हणजे चित्रकला. आणि किती खरं आहे ना, प्रत्येक लहान मूल किंवा मोठी माणसं कोणालाही गणपतीचं चित्र काढण्याचा मोह हा आवरतच नाही. आणि किती खरं येते, कोणीही गणपतीचे चित्र काढावे आपल्याला पटकन ओळखता येते की हे चित्र गणपतीचे आहे. आपण अन्य कोणते चित्र काढायला गेल्यावर तसे होते का? नक्कीच नाही. आणि गणपती म्हणजे त्याचे मोठे कान, मोठे पोट, लांब सोंड, एकदंत आणि त्याचं वाहन उंदीर, ह्या प्रत्येकाचे एक वेगवेगळे महत्त्व आहे. आणि आपल्याला हे कदाचित ठाऊकही असेल, हत्तीचे मोठे डोकं म्हणजे बुद्धीचं प्रतीक आहे. म्हणजे आयुष्यात यश मिळवण्यासाठी बुद्धी व शहाणपण महत्त्वाचे असते. तसेच मोठे पोट हे संयम, स्थिरता, ग्रहणशक्तीचे प्रतीक आहे. जीवनातल्या चांगल्या वाईट गोष्टी स्वीकारण्याची क्षमता आपल्याला यातून गणपती शिकवतो. मोठे कान हे उत्तम श्रोते असण्याचे आणि लोकांचे ऐकून घेण्याचे महत्त्व दर्शवतात. यातून आपल्याला शिकण्याची संधी मिळते. तसेच लांब सोंड हे बुद्धी व योग्य विचार करून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करण्याचे प्रतीक आहे. एकदंत म्हणजे त्याचा एक दात तुटलेला आहे. तुटलेला दात हे भावनांवर शहाणपणाने नियंत्रण मिळवण्याचे व परिपूर्णतेसाठी भावनांवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. तसंच उंदीर वाहन आपल्याला सर्व प्राणी व वस्तूंकडून आपण काही ना काहीतरी शिकू शकतो. म्हणजेच लहान वाटणाऱ्या उंदराकडून सुद्धा ध्येयशक्ती किंवा ध्येय गाठण्याची सुरुवात करण्यासाठी हे प्रतीक आहे. तसेच त्याचे 4 हात म्हणजे गणपतीचे 4 हात हे 4ही दिशांना सर्व प्रकारच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचे प्रतीक आहे. म्हणजेच त्याच्या सर्वव्यापी शक्तीचे यातून आपल्याला दर्शन घडवते. असा हा गणपती आपल्याला आयुष्यात संयम, बुद्धी, ज्ञान आणि चांगल्या श्रवणशक्तीचे महत्त्व शिकवतो. अडथळ्यांवर मात करण्यासाठी हे गुण अंगी बाळगणे अत्यंत आवश्यक आहेत असे आपल्याला त्याच्या मूर्तीतून आपल्याला जाणवते. तुम्हाला माझा हा चित्र काढतानाचा म्हणजे वॉटर कलर पेंटिंगमध्ये गणपती चित्र काढतानाचा हा जो व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.